उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीका केलेली आहे आणि भाजपला दाढीवाला डिंक्या रोग झाला आहे आणि त्यांच्यावर गुलाबी आळ्या पडल्या आहेत अशा स्वरूपाची त्यांनी टीका केली आहे। संजय शिरसाट आपल्यासोबत आहे, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे पुन्हा एकदा हल्लाबोल करताय याला उत्तर कसं देणार? यांना काय उत्तर द्यायचं? यांना एक टोमणे मारण्याची सवय झालेली आहे। स्वतःच मोहम्मद तुगलकासारखे ज्या फांटीवर बसले तेच फांटी यांनी छाटायला लागलेले आहे आणि ते दुसऱ्यावर नाव ठेवत आहेत। त्यांना डिंक्या रोग झाला आहे का आणखीन काय गुलाबी रोग झाला आहे? अहो पण तुम्ही ज्या फांटीवर बसले तीच फांटी कापायला लागलेत, याला विकृत मानसिकता म्हणतात। आणि म्हणून तुम्ही इतरावर टीका करण्यापेक्षा जे आपल्या खाली जळतंय त्याची चिंता करायला पाहिजे होती। आता काँग्रेसने अजगरासारखासा फणा काढलेला आहे, त्याचं तोंड असं काढलेलं मोठं, त्याच्यामध्ये तुमचं आता इंटर व्हायला सुरुवात झालेली आणि तुमच्याच सगळ्या असलेल्या सहकार्यांनी ज्या चक्रव्यूहात तुम्हाला टाकलंय त्यातून बाहेर निघायचा पहिला प्रयत्न करा। इतरांवर टीका केल्याने हा चक्रव्यूह तुम्हाला भेदता येणार नाही, हे तेवढं सत्य आहे। म्हणून काही दिवसाचा वेळ राहिलेला आहे। जेव्हा या विधानसभेच्या निवडणुका होतील त्या टायमाला कळेल की रोगाचा प्रादुर्भाव हा आपल्याच स्वतःच्याच पक्षावर झालेला आहे। नक्कीच। तुम्ही हे नेमकं कशावरून बोलताय? जागा वाटपा संदर्भामध्ये जी चर्चा सुरू आहे, जी बैठक सुरू आहे, त्याबद्दल हे बोलताय की येत्या विधानसभेमध्ये शिवसेनेला मोठा फटका बसेल यासाठी तुम्ही म्हणताय? एवढे जे काय आविर्भाव हे बोलतायत ना की आम्ही असं करू, महाविकास आघाडीचं सरकार आणू, यांनी 100वर 1 जागा मागून म्हणजे 101 जागा जरी याच्यामध्ये युतीमध्ये जर मिळवली तर मी आमदारकी लढणार नाही। ही कोणत्या कॉन्फिडन्समध्ये येते? ज्यांना काँग्रेस आता मोजत नाही आहे हे सत्य आहे, परंतु तो सकाळचा भोंगा संजय राऊत बोलतो आणि त्यांना वाटतं की सगळं अलबेल आहे। असं काहीच नाही। आता ह्या काँग्रेसला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला उभाटासुद्धा त्यांच्या जवळ नको अशी त्यांची मानसिकता झालेली। परंतु हे समजण्यापेक्षा मग मुख्यमंत्री होणार, मग आमचा कोणी काय त्याला म्हणतात यज्ञ वगैरे करायला सुरुवात केलेली आहे। अशाने राजकारण चालत नाही। म्हणून आता उभाटा गटाचा शेवटचा जो काही सत्यानाश करायचा आहे, ज्यांनी ठरवलं होतं, मग त्यात मग संजय राऊत असेल, बाकीचे लोक असतील, ते त्याच्यासाठी ते सुद्धा वेगळा यज्ञ करतायत आणि त्याच्यामध्ये उभाटा गटाची आहुती देत आहेत। नक्कीच। पण मुख्यमंत्री मग कुणाचा होणार? महायुतीचा होणार, महाविकास आघाडीचा होणार? तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणतायत त्याने महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाव होतो असं दिसतंय का? काँग्रेस त्यांच्यामध्ये मोठा भाव होणारच, 100% होणार, त्याच्याबद्दल डाऊट नाही आहे। जागा किती हे भाग वेगळा, परंतु काँग्रेस हा मोठा भाऊ होणार हे त्यांनाही माहिती, कल्पना आहे त्यांना। परंतु सत्ता ही महायुतीची येणार, कारण की ज्या पद्धतीने आम्ही रणनीती आखतोय, ज्या पद्धतीने आम्ही काम करतोय आणि लोकांमध्ये जो काय आमचा अप्रोच आहे, टोमणे मारून सरकार येत नसतं, टोमणे मारून सरकार बदलता सुद्धा येत नसतं। सर्वसामान्याला काय दिलंय, काय दिलासा दिलाय, हे याच्यावर लोक आपलं मतं बनवत असतात। म्हणून त्या लोकांनी, मतदार राजांनी जे काही मत बनवलंय ते महायुतीकडे निश्चित असणार आहे आणि महायुतीची सत्ता येणार आहे। महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत आणि ज्या इतर शाळा आहेत ज्यामध्ये जे गणवेश देण्यात आले, बरीचशी टीका होते सरकारवर, शालेय शिक्षण विभागावर, की गुजरातमधून आणलेलं जे कापड आहे ते या ठिकाणी त्याचे कपडे बनवले जातात विद्यार्थ्यांचे आणि त्यामध्ये सुद्धा घोटाळा असा थेट आरोप रोहित पवार यांनी सुद्धा केलेला आहे। भ्रष्टाचार होतो असा आरोप केलेला आहे। अंबादास दानवेंनी सुद्धा त्याबद्दलचं ट्विट केलेलं, कसं पाहता? काय हे या विद्वानाला काही जर झालं ना ते गुजरातचं नाव घेतल्याशिवाय यांचं पोट भरत नाही। त्यांना असं वाटतं की आपण जर गुजरातचं नाव घेतलं की लोक आपल्याला ॲप्रिशिएट करतील, लोक म्हणते अरे रे पा गुजरातकडून आता कापड आलं, आता गुजरातकडून हे आलं। काही जरी घडलं तर त्याचं श्रेय फक्त ते गुजरातलाच द्यायला बसलेले आहेत। म्हणून आता या कापडाचा दर्जा कसा होता, काय होता, हे सर्व सरकार पाहिलंच। नो डाऊट एखादं जर चुकीचं काम होतं असेल तर सरकार कोणाला पाठीशी घालणार नाही, परंतु अशा प्रकारच्या टीका करून तुम्हाला वाटत असेल की राजकारण साधता येतं तर हा चुकीचा भ्रम त्याच्या डोक्यातून काही दिवसात निघून जाईल। कॅबिनेट बैठकीमध्ये गायीला राज्यमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे। विजय वडेट्टीवारांनी टीका केली आहे की आधी वंदा मग गायीच्या गळ्यात फंदा अशा स्वरूपाची नीती जी आहे ती सरकारची आहे, याला उत्तर कसं देणार? नाही, यांना हे चांगलं वाटणारच नाही। कुणाला एखादा चांगला दर्जा दिला, गौमाताला जर दर्जा दिला, यांना पोटात दुखेल। यांना दुसरं काही जे यांना अपेक्षित आहे त्यांचा जर सत्कार झाला असता ना किंवा त्यांना दर्जा दिला असता ना तर यांनी फटाके फोडले असते।
यांना जे पाकिस्तान धार्जिणे आहेत ना, त्यांचा काय म्हणता येईल त्याला, त्यांचा बरोबर घेण्यामध्ये किंवा त्यांच्याबद्दलचा जे काही यांचा प्रेम आहे ते उतू जाते. म्हणून आता हिंदू धर्माशी ना त्यांना देणे घेणे नाही आणि यावर उबाटा गटाने आता रिॲक्शन द्यावी. त्यांना हे मान्य आहे की नाही आम्ही दिलेला दर्जा, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. म्हणून उबाटाचं तर आता गेलेलं आहे, पानिपत तर झालेलंच आहे, परंतु आता काय अवस्था झालेली यामुळे अशा लोकांना चोख प्रत्युत्तर द्यायची जबाबदारी ही उठावाची आहे. नसता त्या उबाटाने यापुढे हिंदुत्वाचा शब्द वापरू नये असं त्यांना माझी विनंती आहे. शिंदे समिती अहवाल आहे, लिफाफ्यामध्ये बंद आहे आणि तो स्वीकारण्यात सुद्धा आलेला आहे. जरांगे पाटील म्हणतात आता मराठ्यांना न्याय मिळेल कारण कुणबी आणि मराठी हे दोन्ही एकच आहे असं सुद्धा म्हणतात. नाही, आता अहवाल आज प्राप्त झालेला आहे. त्या अहवाल समितीचे अध्यक्ष जी काही समिती केली होती त्याचे अध्यक्ष चंद्रकांत दादा आहेत. त्यांच्याकडे तो त्यांनी सादर केलेल्या कमिटीने आणि त्याच्यावर हे सगळा निर्णय घेऊन अहवालाचं वाचन होईल. काय नेमकं त्यामध्ये त्या अहवालामध्ये दिलं ते पाहिलं जाईल आणि तो अहवाल पुन्हा मुख्यमंत्र्याकडे सादर केला जाईल. म्हणून ही सगळी प्रक्रिया तातडीने होईल अशी मला अपेक्षा आहे. उद्या परवामध्येच या बाबतीचा काय निर्णय सरकारचा घेतलेला आहे तो सुद्धा कळण्याची अपेक्षा आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, महाविकास आघाडीची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे. विदर्भातील काही जागा आहे त्यावरती घोडा अडलाय अशी सुद्धा प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळते. आपली पण बैठक होणार आहे. महाविकास आघाडीचं एकीकडे सुरू आहे तर महायुतीचं पण काही सुरू आहे का? म्हणजे जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरला आहे आणि टप्प्याटप्प्याने काही जागा वाटप होणार आहेत का? कारण लोकसभेमध्ये आपण पाहिलं की उशिरा जागा डिक्लेअर झाल्या त्याचा फटका थेट उमेदवारांनाच बसला. तसं होऊ नये यासाठी काही रणनीती आहे का? महायुतीच्या हे रोज बैठका चालू आहेत. या बैठकीमध्ये सर्व जागेचं काय करायचं याचा फॉर्म्युला एक तर अंतिम टप्प्यात आलेला आहे. महाविकास आघाडीसारखं ना आमचं घोडं ना गाढव कुठंही अडलेलं नाही. मुंबई आली का महायुतीचं घोडं अडलं. अरे घोडं कसलं आलं, गाढव अडलं. विदर्भात गेलं घोडं अडलं, पश्चिम महाराष्ट्रात गेलं घोडं अडलं. गाढवांच्या ह्याच्यामध्ये घोडा अडत नसतं कधी. म्हणून त्यांचे काय अडले ते माहीत नाही, परंतु महायुतीमध्ये आलबेला आहे आणि ह्या 2-4 दिवसामध्ये मला वाटतं पितृपक्षानंतर या जागेचं वाटप कसं झालं आहे याची सुद्धा घोषणा होईल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो पितृपक्ष संपल्यानंतर महायुती जागा वाटपाचा नेमका फॉर्म्युला काय असणार आहे तो जाहीर करणार आहे आणि उमेदवारांची सुद्धा घोषणा करणार आहे. त्यामुळे उमेदवारी कुणाला मिळते पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.